नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. माशाचं कालवण आपण नेहमी एकाच पद्धतीने करतो, पण आज मी इथे नारळ न वापरताना एक टोमॅटो आणि एक कांदा वापरून वेगळ्या पद्धतीचं चटणीसारखं इथे मी हे माशाचं सुक्कं बनवणार आहे. त्याच्यासाठी मी एक कांदा, एक टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेणार आहे. कढीपत्ता, लसूण फोडणीसाठी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मालवणी मसाला, आलं लसणाची पेस्ट, कोकमाचा आगळ आणि इथे मी फ्रीजमध्ये राहिलेली मच्छी होती ती घेतलेली आहे. काही काही वेळेस आपल्याकडे थोडी मच्छी असते, मग त्याचं काय करायचं, तर अशा पद्धतीने मी दोन्ही मच्छी मिक्स करून त्याचं मी सुकं बनवणार आहे. इंदेल टाईप म्हणजे लोणच्यासारखं लागतं. तर कढईत मी इथे तेल घातलेलं आहे आणि इथे रावसाचे तुकडे आहेत आणि करली दाताळेचे तुकडे आहेत. त्याच्यात मी अर्धा चमचा हळद घालून त्याला ती हळद, चवीनुसार मीठ आणि बाकीचे मसाले लावून घेणार आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची मच्छी या पद्धतीने करू शकता. चवीला खूप छान लागते. आलं लसणाचं क्रश घातलेलं आहे, आलं लसूण मिरचीचं, इथे काश्मीरी लाल मिरची आणि मालवणी मसाला घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे. हे सगळं आपल्याला ह्या मच्छीच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे, माशांना लावून घ्यायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, तर आता आपल्याला याच्यात ना आपण जे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे ना मिक्सरला बारीक करून, ते सुद्धा आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही अशा पद्धतीने जे मच्छीचं आपण हे करणार आहोत ना, ते इंदेल तुम्ही खाल्लं असेल कधी, तर इंदेल टाईप लागतं चव त्याची. म्हणजे लोणच्यासारखं आपण बाजूला घेऊनसुद्धा हा पदार्थ डाळ भाताबरोबर खाऊ शकतो किंवा नुसतं सुका आवडत असलं तर भाताबरोबर खाऊ शकतो. तर मी हे नेहमी बनवते, पण आज मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे. तर मच्छी थोडीच असते कधी कधी आपल्याकडे ना फ्रीजमध्ये, तर दोन्ही मच्छी मिक्स करून मी आज हे करणार आहे. तर आता आपण कोकमाचा आगळ पण घालूया आणि कांदा आणि टोमॅटो पण आपण ह्याच्यात घातलेलं आहे. कोकमाचा आगळ किंवा चिंचेचं तुम्ही कोळ घालू शकता, आवडीनुसार आंबट करू शकता. तर इथे मी 2 चमचे कोकमाचा आगळ घेतलेले आहे आणि नंतर आपण कोकमसुद्धा ह्याच्यात वापरणार आहोत. आता हे सगळं आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता आपण ह्याला फोडणी करूया. अगदी 15-20 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल भरपूर असलं तर अगदी छान चव लागते याला. 8-10 मी ते लसणाच्या पाकळ्या सालासकट घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे. भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता आणि लसूण जराशी लालसर करायची, एकदम काळपट अशी करायची नाही आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि कढीपत्ता आणि लसूण लालसर करून घ्यायचं आहे. अजूनसुद्धा तुम्ही लसूण वापरू शकता. तर आता हे जरासं लालसर करून घेऊया आपण. लसूण कढीपत्ता आपला लाल झालेला आहे. आता आपण ही कालवलेलं सगळं माशाचं घालून घेऊया. पाणी तुम्हाला जास्त हवं असलं तर वापरू शकता, पण हे असंच कमी अगदी याच्यामध्ये छान लागतं. तर ते मी अगदी थोडंसं 2-4 चमचे पाणी घेणार आहे आणि ते याच्यावर घालून घेणार आहे. आता हे तुकडे आपल्याला सारखे हलवायचे नाही आहेत, तर आपण ह्या ताटलीतलंच थोडंसं पाणी घालून घेऊया. आपल्याला हे सुक्कं बनवायचं आहे, त्यामुळे जास्त पाणी वापरायचं नाही. कढईचे कान धरून आपल्याला हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं असं हलवून घ्यायचं आहे. तो मसाला चांगला मिक्स होऊन त्या तुकड्यांना चांगल्या प्रकारे लागतो. कुठेही चमचा वगैरे जास्त लावायचा नाही. आता आपण थोडा वेळ हे असंच ठेवूया. गॅस कमी करूया आणि त्याच्यावर आता झाकण देऊया. झाकण देऊन 5-7 मिनटांनी आपल्याला पुन्हा बघायचं आहे. तर 5-7 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता पुन्हा मी असंच त्यांना हलवून घेणार आहे. चांगलं मिक्स होतं ते अशा पद्धतीने हलवलं की, आणि तुकड्याही कुठले तुटल्या जात नाहीत. तर आता काय करायचं आहे, आता अगदी थोडंसं चमच्याने त्याला तुकड्या त्याच्या उलट्या करून पलट्या करून घ्यायच्या आहेत. जास्त जोराजोरात हलवायचं नाही आहे. तर आता मी ह्या अशा पद्धतीने तुकड्या पलटून घेतल्यात, रावसाच्या पण आणि दातळीच्या पण, म्हणजे करलीच्या. अशा पद्धतीने अलगद अशा हलवून घ्यायच्या आहेत. गरगरून कुठे ढवळून घ्यायचं नाही, मसाला आपोआप ह्याला लागला जातो. आता आपलं हे ढवळून झालेलं आहे. आता आपण पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवूया.
अगदी 4-5 मिनटं झाकून ठेवायचं आहे की आपल्याला पुन्हा झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यात आता वरून थोडंसं कोकम घालून घ्यायचे आहेत. तुम्ही चिंचेचा कोळ घातलात तर काहीच आवश्यकता नाही आहे, पण मी ते कोकम आगळ आणि कोकमाचा वापर करते. अशी कोकम घातल्यावर ह्याला अतिशय सुंदर अशी चव येते कोकमाने. आता याच्यात मी भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे. तर तुम्ही माशाचं सार नेहमीच करता, पण या पद्धतीनं ना एकदा करून बघा. अगदी खूप छान चवीला लागतं. आंबट अशी चव लागते. सुक्कं अगदी लोणच्याच्या सारखंच ह्याची चव लागते. तर मी हे नेहमी बनवत असते आणि मी शेअरसुद्धा केलेलं आहे. तर एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करा. आता कोथिंबीर घालून अगदी जरासं वाफ काढायची आहे की आपली ही सुक्की मच्छी खाण्यासाठी तयार. बघू शकता किती छान प्रकारे तुकड्यासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर आता आपण हे गॅस बंद करून सर्व करूया. तुम्ही हे भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, पण मी हे भाताबरोबर खाणार आहे. ज्यांना पातळ सवय आहे, पातळ अशी ग्रेव्हीची, तर त्यांनी हे पातळ करू शकता. पण आपण नेहमी करतो ना तसंच लागणार ते. म्हणून असं जर सुकं केलं तर इंदेल टाईप हे लागतं आणि अतिशय चवीला सुंदर लागतं. आता गरमागरम भाताबरोबर आपण ह्या तुकड्या घेऊया. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी ही जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली हे पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर याच्यात मी लसूण घातलेली आहे ना, तीसुद्धा आपण ह्या ग्रेव्हीबरोबर घ्यायची आहे. लसूण याच्यातली ग्रेव्हीबरोबर ही बघा मी घेतलेली आहे. तीसुद्धा भाताबरोबर खायला खूप छान लागते, ठेचलेलं लसूण. तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.